जय शिवराय। स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, आज आपण जो काही तो व्हिडिओ तयार केलेला आहे या सर्वांचं जे काही मटेरियल आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेकीपीटचे प्रेसेट तयार केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलाइट मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल, लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला सिम्पली अलाइट मोशन ॲप इथे अशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायच्यानंतर अलाइट मोशनवरती क्लिक करून अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अलाइट मोशन ॲप ओपन होऊन जाईल। तर आपल्याला सिम्पली इथे वाट बघून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे लोडिंग होताना आपल्याला दिसून येईल। तर सिम्पली आपल्याला खाली इथे प्रोजेक्टचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट डिस्क्रिप्शनमधून जे काही इम्पोर्ट करून घेतलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहेत। एक असेल बीट मार्क आणि दुसरा शेक इफेक्ट। सिम्पली आपल्याला शेक इफेक्टचा प्रेसेट अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहे। इथे आपल्याला लेयर्स आणि इफेक्ट बघायला मिळतील। सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क इथे ओपन करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे वरती ग्रुप्स आणि खाली लेयर्स बघायला मिळणार आहेत। सगळ्यात खाली आपल्याला सॉन्ग बघायला मिळेल, किंवा हे सॉन्ग आपल्याला टेलिग्राम चॅनलला हे फ्रीमध्ये मिळून जाईल। अशा प्रकारे इथे सॉन्ग आपल्याला मिळून जाईल। सिम्पली आपल्याला हे लेयर्स बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला थोडासा नंतर ग्रुप 1 नावाची एक लेयर बघायला मिळणार आहे। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप 1 नावाच्या लेयरला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला सिम्पली एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे, ज्यात आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर 3 लेयर इथं अशा प्रकारे ओपन होऊन जातील। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात खाली जी काय आपली ही लेयर आहे ते लेयरवरती टच करायचं आहे। त्या लेयरला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथे पुन्हा कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथं ऑप्शन ओपन होऊन जाणार आहे। इथे आपल्याला टोटल 4 बटन बघायला मिळतील। तर आपल्याला शेवटला चौथ्या इथं ऑप्शनला क्लिक करून इथे खाली क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल। आता आपल्याला सिम्पली इथून इथे क्लिक करून मटेरियलची फाईल जी काय ती आपल्याला सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी इथे हे इमेजेस घेतलेले आहेत। तर सिम्पली आपल्याला इथे एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नंतर इथे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हे इथे इमेज ॲड झालेलं आपल्याला दिसून येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचं इमेज इथे ॲडजस्टही करू शकता। तर ते तुम्ही इमेज इथे सेट करून घ्या। आता आपल्याला सिम्पली यातून बॅक निघायचं आहे। अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आपण बघू शकता की इथे आपल्याला इमेज आलेला दिसून येईल। आता आपल्याला काय करायचं आहे, या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सिम्पली या बीटला इथं यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये ओपन करून घ्यायचं आहे। तर आत्ता जे काय आपण इथे इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा एकदा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। नंतर ते अशा प्रकारे इथे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, किंवा 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली इमेज इथं फुल स्क्रीन होऊन जाईल, किंवा तुम्ही अशा प्रकारे ते इमेज ॲडजस्ट करू शकता। सिम्पली ॲरोवरती क्लिक करा। आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटवरती येऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल। हा जो काय आपला पहिला ग्रुप आहे याची जेवढी लेंथ आहे या बीटपर्यंत याची लेंथ, त्यामुळे आपण या इमेजची लेंथ इथपर्यंत वाढून घेतलेली आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, या आपल्या इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे ती काही मोकळी जागा आहे, जर टच करून लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेजला खाली स्क्रोल करून आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला या जे काही आपल्या सॉन्गची लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे इथे हे इमेज सेट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला जी काही ऑपोसिटी आहे ती इथे 20% करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं ऑपोसिटी 20% करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे। आता आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला टोटल 2 इमेज बघायला मिळणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिल्या इमेजला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल। सिम्पली पुन्हा इथून बॅक निघायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली आत्ता जे काय आपण इमेज ॲड करून ते बॅकग्राऊंडला घेऊन गेलेलं आहे ते इमेजला सिम्पली आपल्याला टच करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे कॉपी केलेला इफेक्ट सिम्पली इथे पेस्ट होऊन जाईल। तर आपण जर हे इमेज बॅकग्राऊंडला घेतलं नाही तर आपल्याला हे वरती इमेज दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला इमेज बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। ब्लेंडिंग कमी करून आपल्याला सिम्पली इथं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पहिला ग्रुप इथे ॲडजस्ट झालेला आहे। तर सिम्पली ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप 2 नावाची लेअर मिळेल। आता आपल्याला सेम प्रोसेस करत पुन्हा ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। खालच्या लेअरला टच करून कलर अँड फिलवरती क्लिक करून चौथ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि खाली टच करून गॅलरी ओपन करून आपलं पुढचं इमेज ॲड करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घेतल्यानंतर सिम्पली यातून बॅक निघायचं आहे। तर पुन्हा आपल्याला त्याच ग्रुपच्या बरोबर सुरुवातीला बीटवरती यायचं आहे। पुन्हा आपल्याला तेच इमेज ॲड करून घ्यायचं आहे, नंतर ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर सिम्पली ॲरोवरती क्लिक करत पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे। पुन्हा ऑपोजिटवरती क्लिक करून आपल्याला ऑपोजिट याची 20% करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला समोरच्या ब्लँक पेजला इथं असं लॉंग प्रेस करायचं आहे
आणि सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला इथे हे इमेज घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज सेट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पुढं अजून 2 ग्रुप बघायला मिळणार आहे. ते तुम्ही तुमचे ग्रुप ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला 2 ग्रुप इथे एडिट करून दाखवलेले आहेत, तर पुढचे ग्रुप तुम्ही एडिट करून घ्या. तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया. तर अशा प्रकारे आपल्याला 4 ग्रुप ॲडजस्ट करून घ्यायचं. तर बघू शकता की आपण 4 ग्रुपला इथे इमेज ॲड करून घेतलेला आहे आणि बॅकग्राऊंडला ही इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला सिम्पली 12.27 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथपर्यंत आपले ग्रुप संपलेले आहेत. आता 12.27 सेकंदाच्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून आपल्याला पुढचं आपलं कोणतेही एक इमेज ॲड करून नंतर अशा प्रकारे ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे किंवा 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन एरियाला फिल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन जर आपल्याला इमेजचा पार्ट एक्स्ट्रा असेल तर आपल्याला या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला आपल्याला एक इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करायचं आहे आणि ते ॲडजस्ट अशा प्रकारे ते करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून अशा प्रकारे ते ॲडजस्ट करू शकता. आपण ॲडजस्ट करून घेऊया. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, खाली स्क्रोल करत जायचं आहे. इथे आपल्याला एक PNGची लेअर बघायला मिळणार आहे. तर या लेअरच्या समोर इथे लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे लेअर इथे वरती स्क्रोल करून घेऊन यायचं, सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्या इमेजच्या वरती आपल्याला इथे एक PNG बघायला मिळून अशा प्रकारे दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आणि शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला दुसऱ्या 2 नंबरच्या इमेज लेअरला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. इथून हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर यातून बॅक निघायचं आहे. त्याच्याच पुढं आपल्याला एक इफेक्ट नावाची एक लेअर बघायला मिळेल. इफेक्ट बाय SY नावाचा एक आपल्याला लेअर व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला या लेअरच्या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे आणि सिम्पली कॉपी लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून इथून ही लेअर कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा इथून बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला 12.27 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर आत्ता जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते इमेजला सिम्पली क्लिक करून इथे इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला खाली क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल की इथं हा इफेक्ट अशा प्रकारे इथे पेस्ट झालेला आहे. असं आपल्याला इथून पुढच्या सगळ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथून पुढच्या 4 इमेजला हा पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सिम्पली पुन्हा एकदा 12.27 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला आता जे काय आपण लेअर कॉपी केलेलं आहे इथे पेस्ट लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता की आपली लेअर इथे पेस्ट झालेलं आहे. सिम्पली पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे आणि इथे ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एकदा लेअर ही पेस्ट करून घ्यायचं आहे. तर शेवटच्या बीटला लेअर पेस्ट केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की हा आपला शेवटचा बीट आहे. या पुढं आपलं ही बीटची लेंथ गेलेली आहे. आता आपल्याला लेअरला क्लिक करायचं आणि या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे याची लेंथ इथपर्यंत कट होऊन जाईल. आपला व्हिडिओचा हा शेवट आहे त्यामुळे याच्या पुढं आपल्याला कोणतीही लेअर घेऊन जायची नाही. तशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली ॲरोवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली ते एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे म्हणजे हा व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.